गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील भामरागडे रोडवरील पुलाच्या बांधकामासाठी हजारो ब्रास वाळूचे अवैध उत्खनन संबंधित वन कर्मचारी यांना निलंबित करा। विलास पोचम पल्लीवार ज्येष्ठ नेते अहेरी विधानसभा क्षेत्र आलापल्ली वन परिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र आलापल्ली मधून जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील आलापल्ली जवळील पुलाचे बांधकाम सुरू होते। सदर बांधकामासाठी हजारो ब्रास वाळू कूप क्रमांक 42 मधून वाहणाऱ्या नाल्याचे वाळू वापरण्यात आले। त्यांची चौकशी करून संबंधित कंत्राटदार यांच्यावर वन गुन्हा नोंदवून संबंधित वन कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावी अशी तक्रार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी उपवनरक्षक आलापल्ली वन विभाग यांना निवेदन देण्यात आले। मात्र 6 महिने होऊन सुद्धा सदर निवेदन होऊन सुद्धा चौकशी करण्यात आली नाहीये। त्याचे अहवाल प्रत 5 दिवसात देण्यात यावे, अन्यथा शिवसेना पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यांनी दिलाय। विलास पोचम पल्लीवार यांचा आरोप आहे की पुलाच्या बांधकामासाठी हजारो ब्रास वाळूचे अवैध उत्खनन कंत्राटदारांनी केले। उपवनरक्षक आलापल्ली कार्यालयासमोर उपोषणास करणार अशी माहिती विलास पोचम पल्लीवार यांनी दिली आहे। माजी ग्रामपंचायत विलासजी पोचम पल्लीवार यांचा असा आरोप आहे की आलापल्ली भामरागड मार्गावर जो बांधकाम झालेला आहे, नगा आलापल्ली जवळील जो पुलिया आहे त्या पुलियावर जो बांधकाम झालेला आहे त्याचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि वाळू अवैधपणे नेलेली आहे। याबद्दल आपलं काय मत आहे, बोला। तर याच्यामध्ये आता भ्रष्टाचार तर झालेच आहे आणि जेव्हापर्यंत वनकर्म आपलं नाव आणि जेव्हापर्यंत वनकर्म एक रुको ना जेव्हापर्यंत वनकर्मचाऱ्यांना निलंबित करत नाही तेव्हापर्यंत मी विलास पोचम पल्लीवार माजी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना ज्येष्ठ नेते अहेरी विधानसभा प्रमुख माझे आंदोलन आणि लढा राहीलच। वन विभागाबद्दल तुमचं काय रोष आहे, काय म्हणणं आहे? नाही, वन विभागाच्या बद्दल नाही का रोषच आहे। वन विभागाने योग्यरित्या जे काम करत नाही, योग्यरित्या त्याने हे करत नाही, त्यामुळे त्यांनी आमच्या अर्ज आम्ही तक्रारी दिलं असता, तक्रारीवर कोणत्याही प्रकारचा त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही। आपण पत्र कधी दिला, कशाचं दिला? पत्र मी 14/2/25 पत्र दिलं होतं। तर पत्रामध्ये असं नमूद केलं की सदर राष्ट्रीय महामार्ग आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग आलापल्ली जवळील तर बांधकामासाठी नाही का आहे जरी त्या कंपार्ट नंबर 42 मधून वाहणारा जो नाला आहे त्या नाल्याच्या वाढूच्या उत्खनन करून नाल्याचे बांधकाम करत होतं। त्याचे मी वन विभागाच्या निर्देशना आणून दिलो, पण वन विभागाने त्याच्यावर काही लक्ष दिले नाही। तरी आता काय करणार आहे याच्याकडे आमचे। तर आपण आता जर लक्ष दिले नाही, आज 6 महिने होत आहे, तर परत तुम्ही पत्र देणार आहात म्हणता आणि पत्र दिल्यानंतर तुम्ही काय करणार? नाही, आता परत पत्रावर तर नाही, याच्यावर आम्ही नाही का एकच पत्र दिलं, त्या पत्रावर अनुषंगाने अगर समजा त्यांना निलंबित करत असेल करू द्या, नाहीतर आमचा लढा चालू राहील। आम्ही नाही का उपोषण बसासाठी आम्ही तयार आहोत। आमच्या शिवसेना शिंदे गटातर्फे आम्ही उपोषण बसासाठी तयार आहोत। मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।